ओके, आता मी दुसरा एक तुम्हाला पॉइंट सांगणार आहे. ह्या जगामध्ये खूप सारे मी चांगले लोक पाहिले, चांगली लोक. माझ्या आयुष्यात कधी वाईट माणसं मला कधी दिसलेच नाहीत, एकही दिसला नाही. म्हणजे मी कुठेही गेलो लोक भरभरून प्रेम करतात, मला खूप छान वाटायला लागतं. मी चिमटा घेऊन बघतो, मीच ऐकवडे लोक प्रेम करतात. पण जी मला चांगली लोक पावली माझ्या मनामध्ये, त्यातला दुसऱ्या नंबरचा माणूस मी आधी सांगतो, पहिल्या नंबरचा नंतर सांगतो. 2 नंबरचा माणूस जो मला जगातला सगळ्यात चांगला वाटला तो शिक्षक. त्या बिचाराला असं वाटतं की माझे विद्यार्थी चांगले घडले पाहिजेत, बस त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्यांचे विद्यार्थी चांगले घडले याच्यावर आनंद त्याला जगात कुठेच नाही. हा एक मला खूप भावलेला माणूस माझ्या मनामध्ये. का भावल्याचं कारण आहे की आमच्या गावात बोंडगे नावाचे सर होते, ते आता पण आहेत, अहमदपूरमध्ये राहतात. तर ते आहे ना, ते माझ्या वडिलांचे खास मित्र होते. माझे वडील न शिकलेले होते आणि बोंडगे गुरुजीचा शब्द ना शब्द माझे वडील ऐकत होते. बोंडगे गुरुजी हे माझ्या वडिलांचे गुरु होते आणि त्यामुळे ना ते म्हणायचे, हा विठ्ठल, हा तात्याराव, ह्याला शाळेत पाठवा. आणि वडील त्यांचं ऐकायचे, शाळेत पाठवायचे. केवळ बोंडगे गुरुजीमुळे आम्ही शाळेत गेलो, तर मी शाळेत गेलो नसतो. त्याच्यामुळे मला गुरुजी हा प्राणी प्रचंड आवडतो आणि त्यांच्याविषयी मी नेहमीच नमन करत राहतो. मला ते नेहमीच आवडत राहतात, ते नेहमीच त्यांच्याविषयी मला वंदनीय वाटतात. ते दुसरा एक माणूस मला प्रचंड माझ्या आयुष्यामध्ये आवडला, ते म्हणजे आई आणि वडील. हे मला प्रचंड आवडलं. आई आणि वडील एक असं एक रसायन देवाने तयार केलंय, असं एक रसायन देवाने तयार केलंय. माहित नाही त्या रसायनामध्ये ना फक्त लेकराचं कल्याण, लेकराचं कल्याण, लेकराचं कल्याण आणि लेकराचं, याच्या पलीकडे काहीच नाही. कुठल्याही शिकलेल्या आईवडील असो, न शिकलेल्या आईवडील असो, कुठल्याही व्यसनाधीन असणाऱ्या आईवडील असो, त्यांना एकच वाटतं की आपलं लेकरू जगातला मोठा माणूस झाला पाहिजे. आपल्या लेकराला काही येत असो, काही येत नसो, काहीही असो, पण आपल्या लेकरू जगातला मोठा माणूस झाला पाहिजे असं त्या आईवडिलांना वाटत असतं. म्हणून त्या आईवडील मला प्रचंड आवडतात. कुठला पण आईवडील बघा, एखाद्या लेकराला चांगले मार्क पडले, लाडे साहेब तुम्हाला माहित आहे का आमच्या पोराला 100 पैकी 100 मार्क पडले. म्हणजे मला एवढे आईवडील भेटतात ना, मेडिकल लेकर लागले, इंजिनिअरिंग लागले, कुठे CA ला लागले, कुठेतरी MPSC UPSC सिलेक्ट झाले की मला समय तुम्हाला माहित आहे का, आमचा मुलगा इकडे लागला, आमची मुलगी तिकडे लागली, आमचं हे आज झालं. म्हणजे त्यांचं काय ते सांगत नाही, त्यांच्या लेकरांचं काय हेच मला सगळे आईवडील सांगत असतात. कारण त्या आईवडिलांना लेकरूचं कल्याण आणि लेकराचं भवितव्य यातच त्यांचं सर्व सौख्य समजलेलं असतं. आता हे आईवडील आहेत ना, मी अनुभवलेले माझ्या वडिलांच्या 2 स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आणि माझा इथं विषय, माझं भाषण संपवणार आहे. तुम्हाला सांगतो ना की तुमच्या आयुष्यामध्ये हे असे आईवडील तुमच्याविषयी संकल्पना करत असतात. आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना नेहमी माहित असतं की आपल्या लेकराला काय आवडतं, माहित आहे ना. आपल्या आईला तर नेहमीच माहित असतं. आतापर्यंत म्हणजे अगदी कालपर्यंत 16 जुलैला आता माय गेली, पण तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत म्हणजे माझी माय 90 वर्षाची होईपर्यंत आणि मोठे भाऊ माझे आता 67 वर्ष झालेत. तर ते गावाकडे येणार ना, तर मायला मी सांगत राहायचो, माया दादा पुढच्या रविवारी येणार आहेत. मग ते लातूरला येणार, तर मग माझी माय माझ्या लेकराला दही आवडतंय. मग माझी बायको तिची खास मैत्रीण आहे, कल्पना, दही लावायचं. एक दिवशी काय झालं, मी घरी गेलो, मला भूक लागली होती आणि फ्रीज काढलं, आपलं घरातलं फ्रीज काढलं तर त्या फ्रीज मध्ये अख्खं फ्रीजभर दही होतं. आता अख्खं फ्रीज भरून दही, एवढं मोठं फ्रीज आहे आमच्याकडे, भिंती एवढं फ्रीज आहे माझ्या घरात, आणि ते फ्रीज काढलं तर त्याच्यामध्ये दही, दुसरं काहीच नाही मला खायला. मग कल्पनाला म्हटलं, हे काय अख्खं फ्रीजभर दही, ते मायने लावायला सांगितलं, म्हणे रविवारी दादा येणार आहेत. आता काय करा म्हणलं हिला. माईकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजभर दही का लावलीस ग? माय लेकराला दही आवडतंय माझ्या. अगं हो, तुझ्या लेकराला दही आवडतंय मला माहित आहे ग, पण फ्रीजभर दही खाणार आहेत का दादा, सांग ना, खाणार आहेत का एवढं? तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरी येत नाही, त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात आणि मग बाकीच्याने खाल्लं तर त्याला पुरायचं नाही, मी एवढं दही लावायला लावलं. त्याला माय म्हणायचं. आपल्या लेकराला काय आवडतंय सगळ्या माईंना माहित असतं, सगळ्या माईंना अगदी जन्मापासून आतापर्यंत माहित असतं. माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहित आहे? प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आईला काय आवडतं माहित आहे? किती लोकांना माहित आहे? काय शहाणे आहेत रे. हे बघा, मला माहित आहे माझ्या आईला काय आवडतं. ओके, ओल्या नारळाचा तुकडा माझ्या माईला प्रचंड आवडतो. उसाचा रस माझ्या माईला प्रचंड आवडायचा. मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला किती कळतं मला माहित नाही, पण आपल्या आईला आपल्या लेकराला काय आवडतं माहित आहे. पण तुम्हाला पण असं माहित असावं की आपल्या आईला काय आवडतं. त्याच्या पलीकडे माझा एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली? खरं सांगा. मोठे पण सांगा, मोठेच सांगा, छोट्यात जाऊ द्या. आता काय मोठे म्हणजे मी, आता माझ्या एवढे किती लोक आहेत? 55 वर्षाचे भरपूर आहेत ना. मग मला सांगा की तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला काहीतरी तयार करून खाऊ घातलंय, तिच्या आवडीच्या गोष्ट?
आतापर्यंत खाऊ घातली न खाऊ घातली सोडून द्या, पण तुम्हाला सांगतो की आईवडिलाच्या कृपेने माझ्याकडे भरपूर नोकर आहेत. माझा बूट पॉलिश करायला पण नोकर आहेत. ओके, देवाने मला एकदम भरभरून सगळं दिलंय, ठीक आहे. पण माझ्या माईचा चहा मी बनवायचो दररोज, दररोज म्हणजे दररोज. नुसता बनवायचं नाही, चहा बनवायचो, छान गाळायचो, ते छान भरून घ्यायचो, दुसऱ्या एका छोट्या प्लेटमध्ये घेऊन थंड करायचो आणि तिला हाताने पाजवायचो दररोज. दररोज म्हणजे दररोज. आणि तिला विचारायचो, माय चहा का झाला होता ग? आणि ती मस्तपैकी म्हणायची, छान झाला होता माय. बघा, ते छान झाला म्हणलेला स्वर्गात पडलेला चेहरा होता माझ्या माईचा. तो छान झाला होता म्हणलेला जो चेहरा होता ना, असा हसलेला माईचा चेहरा, ते दिवसभर माझ्या डोळ्यात बसलेला असायचा की माझी माय छान झाला म्हणाली. आणि माय खूप ग्रेट असते. एक दिवशी मी तिला चहा पाजला, असं समोर बसायचो मी चुरशीमध्ये, तिला चहा पाजायचो. छोटी बऱ्यापैकी ती आजारी होती आणि तिला चहा पाजला आणि थोडा चहा उरला. बघा, चहा उरला, चहा तिला पाजून झाला. चहा कसा होता माझा दररोजचा प्रश्न, छान होता म्हटली. आणि मग चहा उरला होता. मग माझी माय कसं, सगळेच खेड्यातले लोक कसं करतात की शेजारी कोणीतरी आहे ना, त्यांना पण द्या माय, त्यांना पण द्या माय. माझी माय, आमच्या 2 स्टाफ मेंबर होते, त्यांना 2 मुली होत्या, त्यांना माय म्हणते, माय ह्यांना पण चहा द्यावा माय, मला म्हणते. मी म्हणलं हो देतो ना माय, उरलाय चहा. मग चहा उरला होता. तिथं दुसरी माझी रंजना स्टाफ, तिला म्हणलं रंजना घेतोस चहा, असं मी म्हणालो तिला. तर ती मग आता सरांसमोर कसा चहा घ्यायचा, सर तुम्ही गेल्यास मी घेते अशी म्हणाली ती. म्हणलं नाही ना, ती थंड होईल, पुन्हा माय मला रागवेल, घेऊन टाक चहा, असं म्हणलंच. तिनं चहा घेतला रंजनाने, असा हातात घेतला, एक घोट पिला आणि माझ्याकडे पाहिलं. म्हणलं काय झालं ग, काय झालं? काय नाही सर म्हणे. काय झालं सांग? नाही म्हणे, चहामध्ये साखर नाहीये. पण बघा, तोच चहा माझ्या मायला मी पाजला होता आणि माय माझी म्हणाली होती, माय चहा मस्त झाला, ह्याला माय म्हणायचो. म्हणजे लेकरांना कुठेच कसा त्रास होणार नाही, लेकरांना कसलाच कसा त्रास होणार नाही. एकदम बारीक 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 बघणारी म्हणजे आई असते. म्हणजे मला त्या दिवशी वाईट वाटलं ना, बापरे एवढं वाईट वाटलं, बापरे बाप. मी घरात गेलो, दुसरा चहा बनवला, तिला आणून बाजूला, हा विषय पुढचा वेगळा आहे. पण आई लेकराचं मन कसलं रागत असते, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत यार. म्हणजे बघा, माझी माय लुगडं घालायची, अन्न लुगडं असे धोते घालायचे, बरोबर आहे. आम्ही श्रीमंत झालो, आधी फाटके घालायचे, दांड घातलेले घालायचे. आम्ही मोठे झाल्यानंतर जरा बारीक घालायचे, जास्त होते, एवढाच फरक होता ना. खायला तेव्हा साधं खायचे आणि जरा बऱ्यापैकी चांगलं खायचे, पण सोनं तर खात नव्हते ना. फार मोठ्या गोष्टी लागत नसतात, दररोजच काय त्यांच्या तुम्हाला करायची गरज पडत नसते, पण त्यांना एक प्रेम द्यायचं असतं, एक प्रेम द्यायचं असतं. जवळ जा, बसा. माझा मुलगा डॉक्टर झालाय, माझ्या सुट्टीवर आला की माझ्या मायच्या विना घालून द्यायचा तो. माहितीये, माझा मुलगा बोलतोय तुम्हाला मी. हे ना, हे फार मोठी गोष्ट लागत नसते, पण माझी माय तर एकदा त्यांना वेण्या घालून दिलास, ती 15 दिवस पुन्हा वेण्या उकलत नव्हती, माझ्या लेकरांनी घातल्यात माय, माझ्या लेकरांनी घातल्यात माय म्हणून. हे प्रेम आहे यार, हे प्रेम आहे. खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. आपल्या आई वडिलांसाठी तुम्हाला काही विमानाच खाली घेऊन या म्हणून कोणी सांगत नाही. लहान लहान गोष्टी लागतात. घरात जा, त्यांच्या गळ्या पडा, कधीतरी पाय दाबून द्या, कधी बोटाची नखं काढून द्या. काय लागतं? माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची, माझी बायको माझ्या बापाची दाढी करून द्यायची. काय लागतं त्याला? माझ्या बायको स्वतः खाली 150 नोकर आहेत. अरे काहीच लागत नाही, तुम्हाला सांगतो, काहीच म्हणजे काहीच लागत नाही. याला फक्त एक प्रेम लागतं. आणि ते प्रेम जमलं ना, तुम्हाला मोठ्या गोष्टी लागत नसतात. म्हणजे मी असं सांगतो ना की तुम्ही श्रीमंत झाले म्हणजे काय, आता तुम्हाला दररोज रथात बसून फिरायचं असं काही गरज नसते. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुठेतरी तुम्ही दिवाला निघाले, कुठेतरी मंदिरात चालले, सोबत घेऊन जा, त्यांच्या हाताने काहीतरी करा, त्यांना नारळ फोडायला द्या, त्यांना शॉल घालायला द्या. काय मोठ्या गोष्टी लागत नाहीत, छोट्या गोष्टी लागतात, पण त्या करा. चहा म्हणतोय मी, चहा करायला काय लागतं? मला 3 मिनिटं लागायची, काय लागतं? पण तो चहा बनवण्यात मला इतका उत्साह, तुम्हाला सांगतो की आता गेले एवढे दिवस झाला मी चहा बनवत नाहीये. मला खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूप त्रास होतो. म्हणजे असं काही नसतं की तुम्हाला खूपच मोठ्या गोष्टी करायच्या असतात, पण अगदी जगावेगळ्या करायची गरज नाही पडत. खूप छोट्या गोष्टी करायच्या असतात, पण त्या प्रेमाने करायच्या असतात. आणि त्या करा. माय बाप घरात असणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. मी अनुभवलंय. 24 वर्ष मला वाटतं ना की माझं लेकरू जे घडलं ना, हे माझ्या आई वडिलांमुळे घडलं, आमच्यामुळे नाही घडलं ते लेकरू. आज असं त्या लेकराकडे बघितलं ना तर असं वाटतं की एक सोन्याचा गोळा आहे, असंच चमकतो तो. त्याची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्याची पवित्रता, त्याच्यातले गुण, असं वाटतं कधी कधी की माझ्याहून 10,000 पट चांगले गुण आहेत. हे सगळे गुण माझे नाही आहेत, आई वडिलांच्या मध्ये घातलेत. माय बाप घरात असणं एवढं सुख जगात कुठेच नाही. म्हणून म्हणालो की मी ते अनुभवलंय, मी प्रत्यक्षात अनुभवलंय. एवढ्या वर्ष सोबत राहिलोय, त्यातली वेगळी मजा आहे. आणि ते राहा सोबत. बघा, भांडणं होतात. तुम्हाला आश्चर्य सांगतो, मी 49 वर्षाचा होतो, अंदाज 94 वर्षाचे होते.
ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. अण्णा 54 वर्षाचे होते, मी 49 वर्षाचा होतो आणि रात्री झोपायला उशीर झाला होता. रात्री मला झोपायला उशीर झाला होता. एक दिवशी ते कडबा कुट्टीमध्ये हात तुटला लेकराचा. रात्री 2 वाजता माझ्याकडे आलं. रात्रभर मी हात जोडत बसलो. मला सकाळी झोपायला उशीर झाला आणि आम्ही पहाटे 4:45ला उठून कामाला लागतो. पण त्या दिवशी उठायचं नव्हतं. मी सगळ्यांना सांगितलं की मला 2 तास झोपायचं, पुढचे कामं होणार नाहीत, पुन्हा मला 12 ऑपरेशन करायचे होते. शेवटी मी माणूस आहे, त्यामुळे मी थकलो होतो आणि मी बायकोला आणि सगळ्या लोकांना सांगून माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. माझी बेडरूम अशी आहे आणि फक्त मध्ये 5 फूट रोड सोडून त्या एकदम या साईडला अण्णामाईची बेडरूम आहे. मी मुद्दाम केली आहे मी, कारण ते म्हातारे आहेत आणि मग त्यांची बेडरूम उघडी असायची. ते दरवाजा कधी आम्ही लावायचो नाही. माझ्या मुलाची पुढे होती, म्हणजे तो जाताना मायांना बघायचा, तो येताना मायांना बघायचा, आम्ही जाताना मायांना बघायचो. मुद्दाम मी तशी करून ठेवली होती. काही लागलं तर आम्ही मध्ये जायचो म्हणून आम्ही तशी ठेवली बेडरूम. तर तिथे एकदम समोर मायांनाची बेडरूम होती. मग ते अण्णा एकदम उठायचे. बाप एकदम एक घड्याळाचा काटा कळेना, पण बाबा सगळा वेळेवर म्हणणारा माणूस, प्रत्येक गोष्ट वेळेवर. बाप म्हणजे बाप माझा. उठायचे, घड्याकडे बघायचे. म्हातारे म्हणजे माझी माय. अण्णांचं सगळ्यात मोठं हत्यार माझी माय. म्हातारे किती वाजले व इटला आणखी उठला नाही, किती वाजले, झोपू द्या लेकराला, झोपू द्या, तुम्ही का मागे लागले, झोपू द्या त्याला. माय आपलं लेकराची बाजू घेणार आहे, सगळ्याच माया. पण बाप पुन्हा एकदा, अगं म्हातारे दिवस उघडला ग, इटला उठला नाही, आणि का उठला नाही ग लेकरू, आता काय करा. पण बाप माईचा ऐकणारा प्राणी नव्हता. उठले, मायनं 1 तास कसं थोपून ठेवलं, पण बाप काय थोपला नाही. आले दरवाजावर मला खटखटायला लागले. मला झोपून 1 तास झालं होतं. खटखट केलं, पण आमचा दररोज असंच खटखटतो. मी कशालाच काही मला काही वाटत नाही माहिती आहे तुम्हाला. इथं मोठा भंगाला आम्ही झोपून जातो, मला कशाचा डिस्टर्बन्स होत नाही झोपेमध्ये. तो खटखट म्हणलं जाऊ दे, काय करायचं आपल्याला. पुन्हा ते बंदच होईना. उठलो, डोळे चोळत गेलो अण्णांकडे. दरवाजा उघडला, अण्णा बाहेर. अण्णा म्हणलं का उठवलं तुम्ही मला. जे अण्णा चिडले की नाही माझ्यावर तुम्हाला सांगतो, जे चिडले की नाही, बाप इतक्या जोरात चिडला की नाही. कोणतं काय म्हणले तुला. अण्णा जे बोलले ना, तर शिवाय तुम्ही ऐकलं तर तुम्ही पळून झाले. त्यांनी मला शिवाय घातलं, तुम्हाला काय सांगू आणि काय नाही तुला. आणि फक्त चांगल्या भाषेतलं तेवढं सांगतो तुम्हाला, बाकीची भाषा सांगत नाही. अण्णा म्हणले तुला कळतंय का, कासराभर दिवस वर आला म्हणले, कासराभर दिवस वर आला, झोपला म्हणले, जा खाली, लोक वाट बघतायत. आता बघा, डॉक्टर आहे मी, 49 वर्ष वय आहे, माझं लेकरू डॉक्टर झालंय, आणि तेव्हा मला बाप झापतोय. विचार करा, मी अण्णांना, आणि माझी काही चूक नसताना, 1% माझी चूक नाही, तरी मी अण्णांना एक शब्द तुम्ही असे का म्हटलात एवढं पण बोललो नाही. अण्णा म्हणाले खाली जा, जसंच तसा खाली गेलो. ऑपरेशनच्या बाहेर, ऑपरेशन जिथं माझं थिएटर आहे त्याच्या बाहेर एक रूम आहे, खोली आहे, तिथे एक बेड आहे, त्याच्यावर जाऊन झोपलो. जेव्हा करायचं तेव्हाच ऑपरेशन केले, पण अण्णांना एका शब्दाने पण वाकडा बोललो नाही, आणि कोणीच बोलू नये, कोणीच बोलू नये. मला हे सांगायचं होतं की घरामध्ये ना, मला काय माहित होतं, हे असं समजून घेतलं पाहिजे. बघा, लेकीचे आणि आईचे भांडण होतात की नाही, होतात की नाही. अरे हो म्हणा यार, होतात. पुन्हा त्या लेकी नाही जुळतात की नाही, येतात. लेकाचे आणि वडिलांचे किंवा लेकाचे नाहीचे पण भांडण होतात की नाही, पुन्हा जवळ येतात. का, कारण ती लेक असते ना, पोटचा गोळा असतो, हो की नाही. सुनाचे सासूचे भांडण झाल्यानंतर आता कसं यायचं, किती अवघड झालं. अरे तुम्ही बघा, काय फरक आहे दोन्हीमध्ये, काय फरक आहे, फक्त समज हा फरक आहे, काही फरक नाही वेगळा. लेकीचे आणि सासूचे, लेकीचे आणि जसे आईचे भांडण होतात, तसेच सुनेचे आणि सासूचे पण भांडण होत असतात. एका घरात राहिल्यास भांड्याला भांडे लागत असतात. फक्त समजून घ्या. मी काय समजून घ्यायचो, अण्णाच्या म्हणण्याला वेगळा अर्थ नव्हता, आपल्यासाठी बोललेत, विषय संपला. सुनेने काय समजून घ्यायचंय, सासू म्हणले किंवा सासरा म्हणला ना, आपल्या भल्यासाठी बोलला, एवढं तिने समजून घ्यावं. आणि कधी सासूला म्हणले तर आपली मुलगी अशी कधी मला म्हणत होती, असं सासूने समजून घ्यावं. काय आवड याच्यामध्ये, पण असं कसं करावं, असं कसं काम करावं. अरे काय दुश्मनी आहे, काय दुश्मनी नाही आहे. आमच्या घरात असं होतं, माझी माय पण माझ्या बायकोला भांडत होती, पण माझी माय माझ्या बायकोला काही पण म्हणली की माझी बायको हसायची जोरात. माझ्या अण्णा पण माझ्या बायकोला काही म्हणायची, जोरात हसायची. मग त्या हसण्यात इतकी मैत्री झाली की पुन्हा माझी बायको दोघांची बॉस होती माझी बायको. मला माहिती आहे का, म्हणजे अण्णा आमचं कुणाचं ऐकायचं नाहीत ना, तर माझे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे पण म्हणायचे, कल्पना सांगा आता, बाप कुणाचं ऐकत तिचं ऐकतो. मग कल्पना जायची, बापाला कन्व्हिन्स करून घेऊन यायची. म्हणजे असे अधिकार तिने तयार करून घेतले होते, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे प्रेमातले अधिकार खूप खास असतात, हे प्रेमातले अधिकार असतात, आणि प्रेमापोटी माणूस काय पण करतो. आणि घरामध्ये आहे ना, घरामध्ये खोळीमुळेच वातावरण असलं पाहिजे. घरात गेलं की नाही, प्रत्येक माणूस असा, माझ्या घरामध्ये ना माझी प्रत्येक जण वाट बघतो, जेवायला वाट बघतात लोक. अण्णा तर एकदम असे कसं घड्याळ लावून, इटेला कसं आलं नाही आणखी, बापाला 9 वाजता म्हणजे 9 वाजता चहा,
11 वाजता म्हणजे 11 वाजता जेवण. अरे 11 वाजून 1 मिनिटाला जेवण काय फरक पडणार आहे मला. त्याला काही दादाला अण्णांना कुठला आजार नव्हता, डायबिटीस नाही, काही नाही काही नाही. पण बाप एक राजा माणूस होता, त्या घड्याळाच्या काट्याला मागे पुढे जायचं नाही. एक दिवशी काय झालं माहिती आहे का, मी घरात गेलो, मला जरा उशीर झाला आणि आमच्या घरामध्ये एंट्री जिथं मी जातो घरामध्ये त्या दरवाजा समोर एक सोफा आहे, त्याच्यावर बसून आम्ही बूट घालत असतो. ते सोफा ठेवला दरवाजा समोर, त्याच्यावर बसून सकाळी आम्ही बूट घालत राहतो. तर ते सोफ्यावर अण्णा बसले होते दरवाजा समोर. मी बेल वाजवली की अण्णाने दरवाजा काढला. पण मी घरात गेलो ना, मी घरामध्ये माझं वय आहे 4 वर्ष, घरातलं वय 4 वर्ष. आता मी 55 वर्ष असतो, पण घरामध्ये 4 वर्षाचं माझं वय फक्त 4 वर्ष आहे. म्हणजे 4 वर्षाचा नटखट मुलगा असा असतो, नटखट मुलगा तसा आहे मी, एकदम नटखट, एकदम खोडकर. घरात एंट्री झाली की कुणाच तरी खोडी करणार, अण्णाची करणार, माईची करणार, बायकोची करणार, लेकराची खोडी करणार. हे घरच्या सगळ्यांना माहिती आहे. अण्णाने दरवाजा काढला की अण्णाने माहित होतं मी खोडी करेल, म्हणून मी अण्णाकडे असा हात पुढे केला की अण्णाने असा झटका दिला, स्वतःच्या बॉडीला असा झटका दिला. अण्णाने झटका दिला खरं, पण अण्णाची धोती माझ्या हातात आली आणि अण्णाची धोती फिटली. आता बापाची धोती फिटली बाबा, का जाऊ. अरे अर्धीच फिटली, पण अण्णाचे चिडले गेले माझ्यावर. अण्णाचे चिडले तुम्हाला सांगतो मित्र, अण्णा मला मारायला लागले. पण मी कसं ऐकतो, अण्णाने मारायला हात वर केला की झूम पळालो किचन मध्ये. स्वयंपाकघरात माय होती, माईच्या मागे जाऊन लपलो आणि माईला म्हणलं, माय उगीचे उगी अण्णा मला मारायला लागले, ते उगीचे उगी. माईला सांगितलं ना मी काय केले ते. मग माय अण्णाला जे कचा कचा भांडायला लागले का, तुम्हाला कळतंय का. डॉक्टर लेकरू, एवढं मोठं लेकरू, त्याला मारताय कसे. ह्याला म्हणायचं लुटुपुटीचे भांडण, ह्याला म्हणायचं जगणं यार, ह्याला म्हणायचं जगणं. हे जगता आलं पाहिजे. घरात गेलं की एकाच तोंड तिकडं, एकाचं तिकडं, एकाचं वर, एकाचं खाली. का असं कसं जगायचं, का जगायचं असं, कारण काय, काय कारण आहे. आपण काय दुश्मनी केली आहे. एकत्र सगळ्यांनी असणं कुटुंबाचं भलं होतं. सुखात वागणाऱ्या कुटुंबात स्वर्ग असं म्हणतात. त्या स्वर्गात राहिल्यामुळं 1 रुपया सुद्धा तुमचं 1 कोटीचं काम करतो. त्या कुटुंबामध्ये कधीच तुमची लक्ष्मी बाहेर जात नाही. हे सुख त्या ठिकाणी वसलेलं असतं असं म्हणतात. म्हणून ते लक्ष्मीला आणायचंय. तुम्हाला कोणी आजारी पडत नाही. माझे मायन बाप शेवटपर्यंत कधी आजारी पडले नाहीत. माय शेवटी 29 दिवस आजारी होती आणि अण्णा 72 दिवस आजारी होते. त्याच्या पलीकडे त्यांना कुठलाच आजार नव्हता. शेवटपर्यंत एकदम तरुण होते. शेवट 94 वर्ष अण्णा तरुण होते आणि 90 वर्ष माय तरुण होती. दोघांनाही काही अडचण झाली नव्हती. तुम्हाला सांगतो ना, त्याचं कारण आहे सुखात राहता आलं पाहिजे, सुखामध्ये राहता आलं पाहिजे. ते तुम्ही राहा. आणि मी सांगत होतो आता की माय आणि बाप खूप चांगली माणसं असतात. त्यांना घरात राहू द्या, त्यांना घरात ठेवा, त्यांच्यासोबत एन्जॉय करा. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं म्हणलेलं उगीच चुकीचं घेऊ नका. आयुष्यामध्ये एखादा चांगला प्रसंग आला आणि त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यांना सांगा खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. पण आमच्या अण्णा, माझी माय कधी डिमांड करायची नाही. माईला काय पण दिलं कशाला दिलं म्हणायची, पण अण्णा कधी डिमांड करायचे, हे पाहिजे ते पाहिजे म्हणायचे. आम्ही जरा गरीबाचे लेकर, आम्ही कधी विमानाने फार प्रवास केला नव्हता. पण 2005 मध्ये फर्स्ट टाइम पहिल्या वेळेला आम्ही विमानाने दिल्लीला गेलो. 2003 मध्ये एकदा विमानाने गेलो होतो 20 वर्षापूर्वी. आता सोडून द्या की म्हणजे वर्षातले 100 दिवस विमानानेच फिरत राहतो मी. तो विषय जरा वेगळा झाला. पण तुम्हाला सांगतो मी मित्र की आम्ही विमानाने जाऊन दिल्लीहून परत आलो. कल्पना, मी आणि प्रसाद. तेव्हा प्रसाद फक्त 7 वर्षाचा होता. आणि अण्णा आल्या आल्या, कल्पने कुठे गेली होतीस. बापाला सगळं माहित, पण कल्पने कुठे गेली होतीस. अण्णा दिल्लीला गेले होते. कशी गेली होतीस, त्याला सगळं माहित. कल्पना सगळं सांगून जायची. विमानाने गेले होते अण्णा. कल्पने, मग मला पण विमानाने जायचंय ग. माझ्या बापाचा हट्ट. पण माझी बायको आहे ना, बापाने तोंडात शब्द काढावा ते लगेच झाला. तिने लगेच, आम्ही सोमवारी आलो होतो, शुक्रवारी तिने लगेच हैदराबादवरनं तिरुपतीला विमानाने बुकिंग करून टाकली. आणि मग तिरुपतीला जायचं ठरवलं. मग मी, माय, अण्णा, प्रसाद, कल्पना 5 जण विमानात बसलो. विमानात बसलो की प्रसाद आणि अण्णा बसले होते. प्रसाद 7 वर्षाचा, बघा 7 वर्षाचा मुलगा. मी, माझी बायको, माय 3 जण एका ठिकाणी बसलो होतो विमानामध्ये. आणि विमान वर गेलं की प्रसाद अण्णाला सांगत होता ते बेल्ट कसा लावायचा, कसा काढायचा, आता वर कसं विमान जातं. प्रसाद सांगत होता, अण्णा ऐकत होते. आणि अण्णांचा तो एकदम, त्याचा अण्णांचा गुरु म्हणजे माझं पोरग. वर विमान गेलं आणि ते विमान एकदा वर गेलं ना, तुम्ही किती लोकांनी प्रवास केला मला माहित नाही, पण विमान एकदा वर गेलं की म्हणजे पुढे मागे गेल्याचं कळत नाही. एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं. म्हणजे एकदा वर गेलं की स्थिर होतं विमान. वर गेलं विमान स्थिर झालं की अण्णा म्हणले, प्रसाद या. माझ्या मुलाचं नाव प्रसाद आहे. अण्णा त्याला प्रसाद म्हणायचे. मला इटल्या, माझ्या बायकोला कल्पने. हे बापाचे शब्द आहेत. प्रसाद या. विमान बंद पडलं की म्हणले, आता पुढे बी जायला मागे बी जायला. अरे आता कसं प्रसाद या, आता कसं करावं. तो सांगतो, अण्णा तसं नाही हो. मग तो इंग्रजी मीडियमचं पोरग माझं, त्या अण्णाला समजून सांगायला लागते. स्टेबल झालो, येऊन झालो. तू काही पण सांगायलाच म्हणले प्रसाद या, आता काही खरं नाही, उगीच आलो मी. आणि मग असं ते 45 मिनिटांमध्ये ते समजून सांगण्यात विमान उतरलं. पुन्हा विमानात बसलो, आम्ही परत आलो. मग अण्णा गावात गेले, आमच्या माखे गावात. आणि माखे गावात गेल्यानंतर सगळ्या गावाला विमान वर कसं जातं, पुन्हा बंद कसं पडतं आणि मग कसं खाली उतरतं, याच्यात एक गाव परेशान आहे. अख्खा गाव आम्हाला परेशान करून टाकला.
विषय किती छोटा होता, पण एक आनंद घेण्याचा विषय असतो मित्र. एक छोटे छोटे विषय असतात, छोटे छोटे जगाचे विषय असतात. फार मोठे विषय आम्ही जगलोय आणि खूपच आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काही नाहीये. ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघायचो, ऊसाचा रस पिण्यासाठी आम्ही निघायचो, ऊसाचा रस. तर अमेरिकेला जायला कशी तयारी करायची, अमेरिकेला तशी आम्ही तयारी करायचो. म्हणजे आमचा असिस्टंट पुढे जाणार, त्या रसवणीगृहावर जाणार, तो सांगणार डॉक्टर विठ्ठल लहान येणार आहेत. मग डॉक्टर विठ्ठल लहान येणार म्हणल्यानंतर हे 15 लोक जमा व्हायचे. मग लोक जमा झाले की मग तिथे गेले की अण्णा माईला गेले की लोक पाया पडायचे. माईला बापाला भारी वाटायचं. ऊसाचा रस पिऊन झाला की मी जरा शहाणा होतो. अण्णा ऊसाच्या रसाचे पैसे द्यावं. जगातला महाचेंगट बाप माझा. अण्णाकडे पैसे नव्हते तेव्हा अण्णाने पैसे दिले नाही, आणि पैसे असताना पण अण्णाने कधी पैसे दिले नाहीत. कधीच तुम्हाला काय सांगावं आणि काय नाही. म्हणजे अण्णाच्या आयुष्यात 1 रुपया पण आयुष्यात निघालाच नाही. पण हे मला माहित होतं ना. मग मी अण्णा पैसे द्या, अण्णा पैसे द्या. किती रेट दिल्या, राग मला. अण्णा 500 रुपये द्या. बाबा 500 रुपये एवढी औषधाचे? अहो म्हणलं अण्णा हे काही मागेवाचा रस नाही, लातूरचा रस आहे, याला पैसे जास्त लागते, द्या गपचूप. अण्णा काही पैसे काढीच ना. मग मला अण्णा पैसे द्या. हो नाही तर बांधून टाकतील ते इथं आपल्याला, पैसे द्या. अण्णांचं शेवटचा हत्यार म्हातारे देगेटऱ्याला पैसे लई किरकिर करायला लागले. मायला म्हणले पैसे द्या, पण बापन नाही पैसे दिले. मला ना बापाचे पैसे पाहिजे नव्हते, माईचे पैसे पाहिजे नव्हते, मला ते पैसा विषय नव्हता. याला जगणं असं म्हणतात, हे जगता आलं पाहिजे मित्र, हे जगता आलं पाहिजे, हे जगता आलं पाहिजे. किती मोठ्या गोष्टी सांगतो तुम्हाला मी, काही मोठ्या गोष्टी नाहीत, एकदम लहान लहान गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, पण हे जगण्यामधली मजा आहे. म्हणून आईवडील घरात असणं, नवरा बायकोनी सुखात राहणं आणि लेकरांकडनं कष्ट करून घेणं, ह्यात खरा उत्कर्ष आहे. हा उत्कर्ष ज्यांना ज्यांना कळला ती माणसं मोठी झाले. आणि सगळ्याच भाषणात शेवट मी एका वाक्याने करायचो, आणि तेच मी आजही म्हणेन. आता मी तुम्हाला काय सांगू माहिती आहे का, मी माईकडे मुद्दाम गेलो नाही. मी माझ्या माईला खूप मिस करतोय. म्हणजे मला माहित नाही पण मी प्रचंड तिला मिस करतो. म्हणजे मला तिची असली आठवण येते ना, बाप रे बाप रे बाप, मी वेडा झालो सध्या. त्यामुळे मी माईकडे, म्हणून मी असे प्रसंग टाळतो की मी माईविषयी काही बोलावं. मी तिच्यावरती एक पुस्तक लिहितोय. पुढच्या वर्षी 16 जुलैला तुम्हाला मी ते पुस्तक देतो. तिचे खूप सुंदर प्रसंग आहेत. ती खूप छान जगली, खूप मस्त जगली. मी तुम्हाला सांगत होतो की अण्णांचा एक प्रसंग सांगायचो. आमच्या अण्णा हवेत चालायचे. मी नेहमी सांगायचो की आमच्या अण्णांना भेटा वेळासाठी की माझा बाप कधी जमिनीवर चाललाच नाही. अण्णांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये असा तोरा होता. म्हणजे आमचे अण्णा आहे ना, कुडकुडी बॉडी, 52 किलो वजन होतं. शेवटी 46 किलो झाले होते. पण ते ना असं कोट घालायचे, ब्लेझर घालायचे, आणि चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा, एकदम स्टायलिश मॅन. म्हणजे त्यांची सिस्टीम फार खास होती. म्हणजे कधी असे आले ना, त्यांना एखादा बूट चावला ना, कल्पने बूट चावालाय ग, बूट चावालाय असं म्हणायचे. मग बूट चावालाय म्हणजे माझी बायको लगेच बापाला गाडीत घालून घेऊन जायची, दुकानामध्ये बूट घेऊन द्यायची. बापाकडे जेवढे अण्णा गेल्यानंतर आम्ही काही मेमरी म्हणून काही गोष्टी जमा केल्या, तर बापाकडे जेवढे बूट आहेत ना, तेवढे माझ्याकडे पण नाही, तेवढे बापाकडे बूट जमा झालेत. कधी कोटवर काही चहा सांडला, कल्पने चहा सांडला ग, पण डॉक्टरचा बाप आहे, कोट चांगला दिसत नाही आहे, नवीन कोट घेऊन द्यायचा असतो. म्हणजे बाप खूप मस्त जगला. माझी माय खूपच गरीब होती. माईनं कधी काही मागितलंच नाही, कुठलीच माय मागत नाही, ही काही मागत नव्हती. मी तुम्हाला अण्णांचा प्रसंग सांगत होतो की अण्णा असे तोऱ्यात चालायचे. अण्णांना वाटायचं की अण्णाची छाती हत्ती एवढी मोठी आहे. अण्णा चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. बाप खूप म्हणजे खतरनाक माणूस होता एकदम माझा. एक दिवशी अण्णाचे हवेत चालत होते, हवेत बघा, अण्णा हवेत चालत होते. मी असं बसलो होतो उपडीमध्ये, आणि मी म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडाल हो पडाल. बघा अण्णा हवेत चालतायत. मला वाटलं माझा बाप पडेल खाली. पण अण्णांना म्हणलं अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. अण्णांनी माझ्याकडे एकदम पुन्हा तोऱ्यात पाहिलं. तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता ह्या प्रश्नाचा काही मेळ आहे का? मी काय विचारलंय? अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल. माझा बाप काय म्हणतोय, तुला माहिती का मी कोण आहे? अरे तुम्ही कोण आहेत? माझा बाप आहेत ना, कोण आहेत म्हणजे काय याच्याशी काय देणं घेणं काय याच्याशी? पण तुम्हाला सांगतो, अण्णांनी जे ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या मायनं बापाने उत्तर द्यावं, अण्णांनी उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा प्रश्न काय होता, तुम्ही हवेत चाललेत, पडाल. आणि अण्णा मला म्हणले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लास्टिक विठ्ठल लहाने याचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? म्हणजे बापाला आणि माईला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये परानो मस्त काढा बाहेर, पॉश शक्ती बाहेर काढा. असं मायला बाबाला चालताना वाटलं पाहिजे मी कुणाचा बाप आहे, मी कुणाची माय आहे. तुम्हाला माहित आहे का?
असं काहीतरी तुम्ही आयुष्यामध्ये करा. जेव्हा तुम्ही ह्या डिगोळच्या बाहेर जाल तर डिगोळ करणं वाटलं पाहिजे हे डिगोळचे लेकर आहेत. लातूर जिल्ह्याच्या बाहेर गेलास लातूर जिल्ह्याला वाटलं पाहिजे लातूर जिल्ह्याचे पुत्र आणि लडकी मुली आहेत. आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल ना अख्ख्या महाराष्ट्र वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे भारत इतके मोठे व्हा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.